मराठी मालिकांमध्ये का दिसली नाहीस? मी बोलले तर कुणाला काय वाटेल मला माहित नाही. काम काम असतं, जसं ते येतं तसं आपण घेत जातो. स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर असं आपण ज्याला म्हणतो म्हणजे काय? तेच बसलेत ना तिथे आणि म्हणतायत की तुम्ही हे दाखवा, हे चालतंय, याला TRP जास्त आहे. तुला काय वाटतं की बायकांना कामाच्या वेळा पुरुषांच्या पेक्षा कमी असाव्या? नाही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, मग तिला कशाला हवेत रिझर्वेशन? दैनंदिन मालिका ह्या मागे 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 जात आहेत. व्यक्तिशः वो TV अजून खूप मागे आहे. तुला काय वाटतं मग अभिनय कला आहे का हा व्यवसाय आहे? आणि इंस्टाग्रामवर माझे एवढे फॉलोअर्स, मी एवढ्या रील्स केल्या, तर मला व्हायचंय ऍक्टर, ते काही खरं नाही. सो ते काम करून माझं करिअर पुढे चालू ठेवायचं किंवा घरी बसायचं. अजूनही तुला ऑडिशन्स द्याव्या लागतात का? का बुवा मी द्यायची? त्यांना पण ऑडिशन द्यायला लागतात, कारण रेझिलियन्स, पेशन्स आणि कमालीचा सगळं मी करीन. ड्रायव्हिंग पण मीच करीन, स्वयंपाक पण मीच करीन, सगळं मी करीन, काही नको मला पुढे. सगळं केलं. 6 महिन्यात जी काही दमले मी. माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या म्हणतात मला शूटिंग सोडून काही दिसत नाही. मला सगळं करायचं असतं. मला सणवार पण करायचे असतात, मला हळदी कुंकू पण हवं असतं, मला शूटिंग पण करायचं असतं, मला डान्स येतो. हाऊस हेल्प आपण खूप त्यांच्यावर अवलंबून असतो. ती त्याला झोपेचं औषध देऊन घराबाहेर जायची बॉयफ्रेंडला भेटायला. हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री तू कसं बघतेस त्या दोन्हीकडे? आणि आजचा हा भाग घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि राधिका, आणखी आमचे असेच विश्वासार्ह स्पॉन्सर्स किंवा आपल्या मैत्रिणी ज्या तुमच्यासाठी काहीतरी खास हे मला खरंच माहित नव्हतं. म्हणजे बर्वा स्किन थेरपी यांची कॉस्मेटिक्स तू वापरली असशील कदाचित, आपल्या खूप मैत्रिणी वापरतात. आणि प्रथा साडीज. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. हे मला अगदी सरप्राईज आहे, मला माहित नव्हतं. थँक्यू सो मच. या दोघीही आपल्या मराठमोळ्या मैत्रिणी ज्यांचे खूप उत्तम प्रथा तर व्यवसाय आहेत आणि खरंच खूप उत्तम व्यवसाय त्या करतात. त्याच्यामुळे जरूर त्यांनाही सपोर्ट करा. त्यांच्या प्रथाच्याही स्टोरमध्ये जा, बर्वाचीही प्रोडक्ट्स नक्की वापरा. नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज गप्पा मारायला आली आहे माझी खूप जुनी मैत्रीण आणि जिला तुम्ही अनेक वर्ष टेलिव्हिजन सिरियल्समध्ये, चित्रपटांमध्ये आणि हिंदी मालिकांमध्ये सुद्धा बघता आहात, अशी एक उत्तम अभिनेत्री राधिका हर्षे विद्यासागर. नमस्कार. खूपच छान वाटतंय आणि मुग्धा म्हणाली तशी खरं तर आम्ही जवळजवळ 25 वर्षाच्या वरच्या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी आहोत, पुण्यापासूनच्या. आणि आमचा ग्रुप आहे जो अजूनही आहे आणि टाइमपास चालूच असतो ऑब्व्हियसली. त्यामुळे खूप वेगळं वाटतंय आज या पॉडकास्टमध्ये येऊन. आणि ती मला हर्षे म्हणूनच ओळखत असेल खरं तर, आणि विद्यासागरही तिचे मित्र असल्यामुळे. म्हणजे कुठल्याही क्षणी ही मुलाखत संपून गप्पा सुरू होतील. हो, कारण एवढं फॉर्मली कसं काय बोलायचं खूप असं फॉर्मल राहून असं मुग्धाशी बोलायला लागतं. म्हणजे मला आता आईनी फोनवर निरोप सांगितला, मुग्धाचे पॉडकास्टला चाललेस ना, नीट बोल व्यवस्थित आणि मुग्धाला निरोप सांग माझ्या. म्हणजे एवढा तो जुना आमचा संबंध आहे. म्हणजे मी जेव्हा मुंबईत राहायला आले 98-99 साली आभाळमाया मालिकेसाठी, तेव्हा मी जिथे राहत होते तिथे राधिका माझ्या बरोबर, आम्ही घर शेअर रूममेट्स होतो आम्ही. बऱ्याच जणी ज्या आज खूप म्हणजे बऱ्याच आघाडीच्या अभिनेत्री आहेत आणि ज्या इथे येऊन गेल्यात, अशा आम्ही सगळ्या रूममेट्स होतो त्यावेळेला. खूप वर्ष, थोडक्यात एवढी वर्ष झाली. आणि बरेचदा असं होतं की जेव्हा या खुर्चीवरती खूप मैत्री असलेलं कोणीतरी येतं तेव्हा कितीही ठरवलं तरी सुद्धा इतकं फॉर्मल नाही बोलता येत. म्हणजे मुक्ताच्या मुलाखतीच्या वेळेला असं झालं होतं. म्हणजे मला असं झालं की मी जर मुक्ताशी फॉर्मल बोलले तर आम्हाला दोघींनाही बोलताच येणार नाही. म्हणजे कसं बोलणार? एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे त्या मुलाखतीच्या खाली ज्या कमेंट्स आल्या आहेत ना, तर त्या इतक्या गंमतशीर होत्या की एकतर तुम्ही दोघी जणी खूप घट्ट मैत्रिणी आहात किंवा तुमच्यात काहीतरी कोल्ड वॉर आहे म्हणून तुम्ही असं दाखवताय. कारण आम्ही सतत अशा एकमेकींना असंच बोलतो ना. मी काहीतरी एक बोलणार, मग ती काहीतरी त्याच्यावर तिरकसपणे वेगळं बोलणार. असं एक ते इक्वेशन्स आपली सेट झालेली असतात ना मैत्रिणींची सुद्धा काही काही. तर तसं ते असल्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं कसं बोलायचं. हा म्हणजे
तो किती मुखवटा कसा काय आणायचा तो नाही होत किंवा ते अनप्रोफेशनलही वाटतं कधी कधी लोकांना, पण तरी सुद्धा लग्न बारशी मुलांची हे सगळं अटेंड केलेलं आहे, सो अंदाज घेऊ शकतात. हा, तर थोडक्यात काय आहे की राधिकाचा अभिनय प्रवास मी खूप सुरुवातीपासून आत्तापर्यंत बघते आहे. या व्यतिरिक्त गृहिणी म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून, मैत्रीण म्हणून काय काय टप्पे पार करत ती आज इथे आलेली आहे हेही मी बघते आहे. मला फार छान वाटतं, कारण एक कोणीतरी व्यक्ती जिच्याबरोबर आपण कॉलेजमध्ये एकत्र असतो आणि त्याच्यानंतर आज एक 30-35 वर्षांनी ती ह्या पोझिशनला आली आहे की आज आपण आपल्या पॉडकास्टवर गेस्ट म्हणून तिला बोलवलं आणि आता आपण तिच्याशी गप्पा मारतो. त्यामुळे त्यात पण एक काहीतरी छान आनंद असतो किंवा समाधान असतं. त्यामुळे थँक्यू तू आलीस याबद्दल. खरं तर मी थँक्यू, कारण मी विनोदला पण खूप वर्ष ओळखते, अश्विनीला पण खूप वर्ष ओळखते आणि हे सगळं घरचं आहे. आय वॉज सो मच लुकिंग फॉरवर्ड टू दिस पॉडकास्ट. म्हणजे मनापासून मला हे म्हणजे मी सगळे पॉडकास्ट बघते, सगळे इथे जे जे होतात, मुग्धा जे इंटरव्ह्यूज घेते किंवा बाकी सगळे पण जे घेतात ते सगळे, आणि खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे हा. आणि मला खरंच म्हणजे छान वाटलं. आणि आज बघूया आता कशी आपण गप्पा. तर आता मी तुझं कौतुक, तू माझं कौतुक बस झालं. आता प्रश्नांकडे बोलूया. पहिला प्रश्न राधिका, जो माझ्या मते बऱ्याच जणांच्या डोक्यात असणार आहे, तो मध्ये खूप वर्ष तू मराठी मालिकांमध्ये का दिसली नाहीस किंवा कमी दिसलीस? म्हणजे मी जेव्हा राधिका असं जेव्हा म्हणाले की राधिका माझ्याकडे येणार आहे पॉडकास्टला किंवा गप्पा मारायला, तेव्हा अचानकपणे मला दोघा चौघांनी असं सांगितलं की बऱ्याच वर्षात ती दिसली नाही का मालिकांमध्ये. आता बऱ्याच ह्याचा अर्थ काय नेमका मला कळत नाही, पण 2च वर्ष झाली आहेत माझी हिंदी मालिका सुरू होऊन. स्टार प्लसवर जी आहे त्याचं नाव आहे उडने की आशा आणि ती उत्तम चालली आहे. त्यामुळे 2 वर्ष झाली. त्याच्या आधी आपण ठिपक्यांची रांगोळी केलं होतं आणि त्याच्या आधी ऑफ अँड ऑन मराठी हिंदी चालूच आहे माझं. मराठी लोकांना दोन्ही म्हणजे तो बेनिफिट मिळतो की दोन्ही भाषात काम करता येतं आणि काम असतं, जसं ते येतं तसं आपण घेत जातो. सो मराठीच करूया हिंदीच करूया असं काही नसतं. जे काम चांगलं असतं, जे आपल्याला जमणार असतं, जे आपल्या सगळ्या गृहिणी प्लस आई प्लस करिअर वुमन या सगळ्या ह्याच्यात चौकटीत बसून ते आपल्याला होणार असतं असं काम घेतो. त्यामुळे गेली 2 वर्ष मात्र मराठी काही करू शकले नाही. तरी सुद्धा मी लक्ष्मी निवास केलं मध्ये, कारण मराठी करण्याची ओढ आणि हाऊस जास्त आहे माझी. हे आता म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते, कारण खरंच मराठीमध्ये रमायला होतं जास्त. आहे काहीतरी फरक. त्यामुळे बरेच वर्ष नाही असं नाहीये. ऑफ अँड ऑन रादर मला पहिली माझी मालिका होती तीच हिंदी डेली सोप होता आणि त्याच्यात मी मेन लीड करत होते. सो असं हिंदी मराठी असं खरंच काही नाही झालं. आणि त्या सुमारास अल्फा आणि म्हणजे झी अल्फा आणि हे सगळं सुरू झालं होतं आणि अतिशय उत्तम मालिका आणि छान प्रोग्रॅमिंग होतं तेव्हाचं. आणि कोणाला म्हणजे आपल्यासारख्या कलाकारांना वाटेलच की आपण ह्याच्यावर काम करावं, असा तो काळ होता. त्यामुळे हिंदी मराठी दोन्ही जसं म्हणलं तसं जसं येत गेलं तसं करत गेले. आणि ऍड फिल्म्स सुरुवातीच्या काळात खूप ऍड फिल्म्स केल्या मी, त्याही मिळत गेल्या म्हणजे. त्यामुळे आणि ऍड फिल्मचं वेगळं जग असतं, तुला पण माहितीये, तू पण खूप केल्यास. तर ते वेगळं जग असतं आणि त्याच्यात वेगळंच ग्लॅमर असतं, ती पण मजा वेगळी असते. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्या मीडियम्समध्ये काम करायचा अनुभव मिळालाय. नशिबाने सगळीकडे करता आलंय का. आता सगळं तू एकाच उत्तरात बोलून टाकलंस तर मग मी काय तुला प्रश्न विचारायचे? बापरे, हे मला लक्षात नाही आलं. ठीक आहे. तरी सुद्धा एक हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री, जरी अभिनेत्री म्हणून तुला असं वाटत असेल की काम करताना काय आपण दोन्हीकडे सारखंच करतो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक आहे अनेक बाबतीत, अनेक पातळ्यांवर असेल. तर तो काय, म्हणजे त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी तुला हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये जास्त चांगल्या आहेत असं वाटतं, मराठीमध्ये कुठल्या जास्त चांगल्या आहेत असं वाटतं? तू कसं बघतेस त्या दोन्हीकडे? पर्सनली विचारशील तर मी दोन्हीकडे सेम काम म्हणून बघते. शेवटी सगळं बजेटवर असतं. व्यावहारिक दृष्ट्या तोही आपल्याला हे ठेवावा लागतो, कारण बजेट, एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू बजेट असं म्हणतात आणि ते खरं आहे. पण मला दोन्हीकडे काम करताना मला काम असतं, कॅरेक्टर असतं आणि आपण ते कसं प्ले करायचंय हे काय म्हणूया ते प्रत्येकावर अवलंबून असतं. प्रत्येकाच्या मॅच्युरिटीप्रमाणे तो ते कॅरेक्टर प्ले करतो. पण मराठीमध्ये ना अजूनही मी म्हणते आजही की एक वेगळीच आपुलकी आहे, एक वेगळाच ओलावा आहे किंवा एक ना अजून एक घरगुती वातावरण आहे.
हिंदीमध्ये सुद्धा आहे. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी हिंदी मालिका करायला घेतली होती आणि तेव्हा खूप मोठमोठे स्टार्स होते त्या एका मालिकेमध्ये, एका ठराविक मालिकेमध्ये, तेव्हा तो एक ना स्टारिझमचा फील आला होता मला, की हा खूप मोठा स्टार आहे, हे खूप असं आहे, किंवा काही प्रख्यात प्रोडक्शन हाऊसेस बरोबर काम करताना तो एक वेगळाच फील आला होता. त्यांनी माझ्यावर काही परिणाम नाही झाला किंवा असं काही मला कोणी कमी लेखलंय किंवा असं काही नाही, पण तो एक वातावरणात तो बदल जाणवतो की हे एक वेगळं आहे थोडं. आणि मराठीत अजूनही तो, मी म्हणलं तसं ओलावा हा शब्द मला आत्ता योग्य वाटतो, की तो आहे अजून आपलेपणा, ओलावा आणि एक छान घरगुती फील येतो. काय याच्या मागचं कारण असावं? मला असं वाटतं की कितीही म्हटलं ना तरी सुद्धा आपण त्या स्क्रीनवर दिसतोय, आपण घराघरात पोचतोय, याची काहीतरी एक ओढ असते आणि भले भले त्यातून सुटत नाही. क्लिशे वाक्य आहे की एकदा चेहऱ्याला रंग लागला की तो उतरत नाही. मग ती काय ते हे आहे, जादू आहे, ती आहे या फील्डची म्हणा. कारण आता तुला, आपण दोघींनी शिक्षण वेगळं घेतलंय, क्षेत्र वेगळं निवडलंय आणि अभिनय करतोय गेले अनेक वर्ष, तर आपल्यालाच उत्तर मिळालेलं आहे त्याचं की जादू आहे, जादू नगरी आहेच. आणि कदाचित आपल्या मुलांनाही ते थोडंसं आकर्षण वाटलं तर ते चुकीचं नाहीये ना, कारण ते लहानपणापासून तेच बघतायत. किंवा दोन्ही बाजू असू शकतात. आता माझ्या मुलीला अजिबात आवडत नाही, त्याचा दुसरा परिणाम आहे. असंही की अति झालं आणि नाही हे होऊ शकतं. किंवा मग त्यांना इतकं ते सगळं ग्लॅमर आणि सगळं आवडायला लागतं की त्यांना कॅरीड अवे होऊच शकतात ते, विदाऊट नोईंग की त्यांना किती त्यात इंटरेस्ट आहे किंवा काय. बर, आता मला एक सांग की तू उडणे की आशामध्ये खूप चांगला रोल करते आहेस. त्यापूर्वी सुद्धा मराठी मालिकांमध्ये वगैरे वगैरे जे काही तुला तुझ्यापर्यंत भूमिका येत होत्या त्या तू तुझ्या परीने उत्तम करत होतीस. पण दूरचित्रवाणी मालिकांमध्ये स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर असं आपण ज्याला म्हणतो म्हणजे काय? एकतर म्हणजे कॅरेक्टरच्या विषयामध्ये स्ट्रॉंग वुमन असा इन जनरल आत्ता आपण विषय नको बोलूया, पण स्ट्रॉंग कॅरेक्टर जर रंगवायचं असेल टेलिव्हिजनवर किंवा कुठेही, म्हणजे मीडियम हा त्याचा मुद्दा नाहीये, पण कुठेही, तर ते ऑथर बॅक्टही असलं पाहिजे. ऑथर बॅक्टच असतं स्ट्रॉंग कॅरेक्टर कुठलंही, स्त्री असो पुरुष असो. आणि त्याच्याशिवाय तुमचं कथानक पुढे जात नाहीये, इतकं ते इम्पॉर्टंट, इतकं ते महत्त्वपूर्ण पात्र असतं, इतकं महत्त्वाची व्यक्तिरेखा ती असते आणि प्रत्येक ठिकाणी ती येते. म्हणजे आता अगदीच पूर्वीपासून उदाहरण द्यायचं झालं तर दामिनी, आभाळमायामधलं सुकन्या मोनेचं कॅरेक्टर, किंवा ह्या ज्या व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या होत्या ह्या ऑथर बॅक्टच होत्या. म्हणजे मुळात ऑथर बॅक्ट लागतातच त्या, आणि त्याच्या अवतीभवती ते कथानक फिरतं, तर आपण त्याला स्ट्रॉंग म्हणू. मग ती स्ट्रॉंग म्हणजे ती नुसती फिजिकली स्ट्रॉंग नसते किंवा ती नुसतीच धडाडीची आहे आणि बिनधास्त आणि म्हणून स्ट्रॉंग नसते. एखादी खूप गरीब वाटणारी, स्वभावानी गरीब असलेली, काय म्हणूया आपण, गरीब घरातली हे असून सुद्धा ती स्ट्रॉंग व्यक्तिरेखा असू शकते. म्हणजे नॉट नेसेसरी की ती श्रीमंत घरातली मुलगी पाहिजे किंवा ती खूप स्मार्ट पाहिजे, ती कशी कोणालाही जाऊन बाहेर भिडली पाहिजे, असं काही नाहीये. ते एखाद्या गरीब घरातली, किंवा आमच्या कथानकाची जी मेन हिरोईन जी मुलगी आहे मेन, ती पण अतिशय गरीब घरातली आहे, पण तिची उडणे की आशा आहे त्या कथा. आणि ती इतकी, तिचं ठरलंय की शिक्षण नाही घेता आलं पण मी माझं जे करिअर आहे ते मी करीन. म्हणजे आजच्या घडीला आपण ते रिलेट करू शकतो असं कॅरेक्टर आहे. किंवा माझं कॅरेक्टर अतिशय स्ट्रॉंग, पूर्ण कथानक माझ्या भोवती फिरतं, पण विचित्र बाई आहे ही, निगेटिव्ह नाहीये, विलन नाही म्हणू शकत, पण ती आहे, तिचा दरार आहे. दोघेही स्ट्रॉंग आहेत. सो पण एक साधारणपणे ना, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या बाजूनी डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणतात तसं इथे बसून मी बरेचदा करत असते, कारण प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न विचारते मी. एकूण दैनंदिन मालिका ह्या मागे 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 जात आहेत असा एक सर्वसामान्य समज असतो, किंवा काळाच्या प्रमाणे पुढे जात नाहीयेत, रिग्रेसिव्ह असा शब्द ज्याला वापरला जातो तसा तो आपण अजूनही 2026 सालीही लोकांना हेच देतो, असा एक आपल्यावर आरोप असतो. तुझं काय म्हणणं याच्याविषयी? खूपच जवळचा प्रश्न विचारलास तू. म्हणजे मी बोलले तर कोणाला काय वाटेल मला माहीत नाही,
पण माझं प्रामाणिक मत आहे आणि मी आजपर्यंत फक्त अनफिल्टर्ड आणि प्रामाणिक मत देते. मला खोटं नाही वागतायत, खोटं हे माझं मत असू शकतं, मतभिन्नता पण असते. त्याच्यासाठीच तुला बोलवलंय, त्याच्यामुळे बोल. म्हणजे कोणाला वाईट वाटेल, दुःख वाटेल आणि ते म्हणू सुद्धा शकतील की अगं हे तुझं करिअर आहे आणि ह्यातनं तुला पैसे मिळत आहेत किंवा काय, आणि तरी तू असं बोलतेस. तर हो, व्यक्तिशः राधिकाला असं वाटतं की हो, टीव्ही अजून खूप मागे आहे किंवा पुढे यायला तयार नाहीये, असं आपण म्हणूया की टेलिव्हिजन आणि त्याची कथानकं पुढे यायला तयारच नाहीयेत. त्यांना ती रिस्क घ्यायची वाटत म्हणजे रिस्क घ्यावीशी वाटत नाहीये का हेच चालतंय, ऑडियन्सला हे आवडतंय म्हणून आपण त्याच घिस्यापिट्या ह्याच्यामध्ये अडकलोय. मला रोज हा प्रश्न पडतो की असं कसं होईल, कारण मी स्वतः खूप प्रोग्रेसिव्ह घरातनं आलीये. साहजिक आहे, ते आपल्यावर संस्कार असतात. त्यामुळे मला स्क्रिप्ट वाचल्यावर रोज असा प्रश्न पडतो की कसं असं असेल, आपण 2026 मध्ये आहोत. मग मी आजही सगळ्यांना सांगते की कमॉन, 2026 मध्ये आहोत, ग्रो अप. म्हणजे आपण इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे ना, आपण मागेच चाललोय. आज ही सासू अशी कशी असेल, कारण माझी आजी सुद्धा काही अंशी अशी नव्हती. म्हणजे आता आपण किती पिढ्या मागे गेलो, तर मग आपण त्याच्याही पेक्षा मागे जाऊन ती सासू अशी का दाखवतोय. तर त्यांचं म्हणणं असतं, नाही आपको पता नहीं है, वहाँ रिमोट में यही चलता है, यही अच्छा लगता है, आप मुंबई के बारे में मत सोचो. मुंबई पुण्याच्या बाबतीत आणि अशा शहरांच्या हा आपला ऑडियन्स नाहीये, हा आपला ऑडियन्स तिकडे आहे. म्हणलं हो, पण आपण जर त्यांना प्रोग्रेसिव्ह दाखवलं किंवा आपण त्यांना पुरोगामी विचार दिले तर पुढे जाऊ ना आपण. आपल्याला काय शिकवलंय की कधीच्या काळी रधो कर्व्यांनी काय केलंय, किंवा हे जे सगळे फुले म्हण, आंबेडकर म्हण, आपल्याला हा इतिहास शिकवतात, तर आपण त्यातनं काहीच शिकत नाही होत. म्हणजे माझा हिस्ट्री हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि मी इतिहासात रमते आणि अभ्यास पण केलाय त्याचा. म्हणून मी ही उदाहरणं देऊ शकते की त्यातनं शिकायला नको का आपण. ते किती वर्ष झाली त्याला, प्री इंडिपेंडन्स 47च्या आधी ते लोकांनी एवढ्या द्रष्टेपणा ठेवून काही पावलं उचलली म्हणून आज आपण आहोत. तर ते काहीच शिकत नाही, परत बाई मागेच चालली. हे नाही पटत. तेवढा अभ्यास केलाय, थोडं बहुत वाचन केलंय म्हणून असेल, आजूबाजूचं वातावरण कसं असेल म्हणून असेल, मला माहित नाही, पण नाही पटत हे मनाला. सासू अशी नाही, आता नका दाखवू. पटत नसताना सुद्धा आपण रोज उठून ते काम कसं करू शकतो. हा खूप ट्रिकी प्रश्न आहे. एकदा असं ठरवलं की हे आपलं करिअर आहे, पैशाची गरज आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा, पण करिअर हे माझं करिअर आहे आणि करिअरमध्ये मला या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर मी त्यातली कुठली ऑपॉर्च्युनिटी घ्यायची का नाही हे माझ्यावर आहे. आणि ही भूमिका केल्यानंतर प्रसिद्धी, पैसा, हे जे अलाइड त्याच्या बरोबर येणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या पण दे मॅटर अ लॉट. आणि बरेचसे रोल्स नाही पटत तरी करावे लागतात. ह्या करिअर किंवा या फील्डची थोडीशी बारीकशी त्रुटी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आज जर मी म्हणलं की नाही मला हे पटत नाही, मी नाही करणार, तर माझ्याकडे एकतर तो खूप पेशन्स पाहिजे की मला माझ्याच सारखा रोल मिळाला पाहिजे, किंवा OTT प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा हे जे बऱ्यापैकी रिअलिस्टिक चित्र आजकाल आपल्याला दिसतं ते रंगवतात, किंवा एखादी स्त्रीला ते त्या व्यक्तिरेखेला अगदी रिअलिस्टिक रिलेट होईल असं दाखवतात. तर त्यासाठी मला तेवढा पेशन्स पाहिजे की मी थांबावं आणि वाट बघावी तेवढा येईल तेव्हा. तर तशी परिस्थिती आहे का, तर तशी परिस्थिती नाहीये. मी जर आज नाही म्हटलं तर माझ्या मागे 100 लोक आहेत की तो हे करतील रोल माझा. सो ते काम करून माझं करिअर पुढे चालू ठेवायचं, रिटायरमेंट पर्यंत म्हणा, किंवा एका ठराविक ह्याच्यावर, किंवा घरी बसायचं वाट बघत. या 2 गोष्टी माझ्याकडे. आता ॲज राधिका हर्षे मला हे पटतं का, तर नाही पटत. मग तुला चॉईस दिला होता ना, शिक्षण कर नाहीतर हे कर, तू हा मार्ग निवडलास. मग म्हणजे मी जे शिकलीये, चॅनलमध्ये नोकरी केली असतीस, मग तिथेही हेच आहे.
माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथेही हेच आहे. तिथे कुठे दाखवताय तुम्ही अतिशय प्रोग्रेसिव्ह बायका किंवा अशा व्यक्तिरेखा? तेच बसलेत ना तिथे आणि म्हणतायत की तुम्ही हे दाखवा, हे चालतंय, याला TRP जास्त आहे. त्यामुळे या 2 पर्यायांमध्ये अशी व्यक्तिरेखा मिळाली तर ती पदरात पाडून घ्यावी आणि आपण त्याच्यात काय चांगलं करू शकतो हे मात्र मी बघते. की म्हणजे रोज अगदी रोज मी अतिशयोक्ती नाहीये ही, रोज डिरेक्टर आणि क्रिएटिव्ह बरोबर चर्चा करते. कधीतरी काही प्रसंग असतात की जिथे खूपच म्हणजे पटतच नाही आपल्याला, म्हणजे नाहीच मी करणार, हे असं कसं होईल, इतकं नाही पटत लॉजिकली. तर मी सांगते की आपण हे थोडंसं बदलूया. किंवा कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे, पूर्ण निगेटिव्ह. आत्ता मी हे कॅरेक्टर करते म्हणून मी ह्याच्याबद्दल जास्त बोलते की निगेटिव्ह आहे, ब्लॅक नाही आहे, पण तिच्या शेड्स आहेत, तिची कारणं आहेत त्या व्यक्तिरेखेची काही असे वागण्यामागे. तर मग तिचं कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे, ते स्ट्रॉंगच ठेवते, वीक नको करायला. मग ती असं पण दाखवलंय माझ्या कॅरेक्टरमध्ये की ती सुनेची बाजू घेते. माझ्या घरावर मी काही वाईट हे येऊ देणार नाही हे पण ती म्हणते. पण काही घिसेपिटे आहेत, मग मी ते करून घेते. नशिबानी चर्चेला वाव आहे, नशिबानी माझं म्हणणं ऐकून घेतायत आणि नशिबानी डिस्कशन नंतर एक काहीतरी त्यातनं छान येत आहे. हा त्यातला खूप चांगला भाग आहे. सुवर्ण मध्य काढला जातोय, हे माझं नशीब. पण मग तुला काय वाटतं उत्तर दिलं खूप. मला सांग, तुला काय वाटतं मग, अभिनय ही कला आहे का हा व्यवसाय आहे? प्रामाणिकपणे अभिनय ही कला अवगत असायला हवी या मताची मी आहे. तुमच्यात काहीतरी अभिनय गुण असावेत, तुमच्यात काहीतरी ते म्हणजे टॅलेंट असावं लागतं. इनबॉर्न तुमच्यात ही कला असणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. आणि मग तुम्ही स्वतःला कसं ग्रूम करता किंवा मग ती कला कशी वाढवता, स्वतःच्या अंगातले गुण कसे अजून जास्त ते सुधारता, हे पुढे तुम्ही ठरवायचं असतं. पण ते अभिनय काहीतरी असावा लागतो तुमच्यामध्ये. इट हॅज टू बी इनबॉर्न असं मला प्रामाणिकपणे वाटतं. काहीच नसेल आणि हल्ली नाही का खूप फॉलोअर्स आहेत, तर मला व्हायचं ॲक्टर आणि इंस्टाग्रामवर माझे एवढे फॉलोअर्स आहेत, मी एवढ्या रील्स केल्या, तर ते काही खरं नाही. अंगी गुण असायलाच हवे कुठल्याही कलेचे. अभिनयी कला असो, काय अजून चित्रकला असो, कुठलीही कला, ते मुळात असायला पाहिजे. आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसे हेही कळतात. आता मला सांग की तू 25-30 वर्ष या क्षेत्रात काम करतेस. तू कामाला सुरुवात केलीस, म्हणजे व्यावसायिक अभिनेत्री म्हणून तू कामाला सुरुवात केलीस, तेव्हाही तू लग्न करूनच आली होतीस मुंबईला. हो. आज आता 30 वर्षानंतर सुद्धा काय परिस्थितीमध्ये बदल झालाय असं तुला वाटतं? तेव्हाच्या मालिका आणि आत्ताच्या मालिका, तेव्हाचा व्यवसाय हा सगळा, आत्ताची ही सगळी इंडस्ट्री, यामध्ये काय बदल होत गेलेत? आणि तुला म्हणजे लग्न झालेल्या एका अभिनेत्रीला, जिला घर सांभाळून सुद्धा घराबाहेर जाऊन काम करायचं असतं, अशा व्यक्तीसाठी त्यात सुधारणा झाली आहे का नाही झालेली? सुधारणा झाली आहे, कारण आजकालची जी पिढी आहे ना, ते बऱ्यापैकी सॉर्टेड आहेत, क्लिअर आहेत, डोक्यात क्लिअर असतं त्यांच्या की हे करायचं, मला करिअर करायचं असेल तर हे करायचं. माझी पिढी किंवा आपली पिढी थोडीशी मधली आहे की घर पण सांभाळायला हवं, हे कंडिशनिंग होतं. असं काही मला कोणी स्वयंपाक आलाच पाहिजे वगैरे अशा ह्याच्यातली मी नाहीये. पण माझ्या आईचं पण आग्रह नव्हता माझा की, किंवा सासूबाईंचा, की स्वयंपाक आलाच पाहिजे, घर सांभाळलंच पाहिजे, असं नाही. पण आपल्याच कुठेतरी डोक्यात होतं की आपण घर सांभाळायला हवं, आपण मुलांकडे नीट बघायला हवं. मग त्याला ब्रेक, म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की माझ्या मुलासाठी मग मी ही सिरियल नाही घेणार, किंवा तिची 10वी होऊ दे, त्या वर्षी मी काही घेणार नाही. एक खूप मोठी मालिका आली होती हिंदी, पण मला ती गेल्याचं वाईट नाही वाटलं, कारण तेव्हा माझी मुलगी 10वीत होती. आणि हिंदी मालिका घेणं म्हणजे जवळजवळ 15 तास शूटिंगमध्ये असणं, आणि मला असं नको होतं, कारण ते गिल्ट, हा युनिव्हर्सल गिल्ट असतो आयांना, की वर्किंग आयांना, की आपलं मूल, आपण मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि हा खरंच युनिव्हर्सल आहे, भले ती अमेरिकेतली आई असेल, भले ती ऑस्ट्रेलियातली असेल किंवा भारतातली असेल, फक्त भारतीय आयांना नाही, सगळ्यांना गिल्ट असतो. आणि तो अजूनही आहे.
तो का म्हणजे कसा घालवायचा किंवा ज्यांना येत असेल घालवता त्यांच्याकडे मी क्लासला जाईन. पण तो असतोच. पण परिस्थिती आता जरा पॉझिटिव्ह वाटते मला. म्हणजे काम करण्याच्या दृष्टीने सोयीची वाटते. पण असं पण आहे की आपल्याकडे आता आपल्याला हाऊस हेल्प म्हण किंवा डोमेस्टिक हेल्प म्हण ही आपल्याकडे आता मिळेनाशी झाली आहे. USA सारखं म्हणजे अमेरिकेसारखं चित्र थोडंसं दिसतंय की कोणी मिळत नाही, आपल्याला सगळी कामं करायला लागणार आहेत. तर इन दॅट केस जरा अवघड होईल, कारण मुळात या क्षेत्राचं कामाचे तासच 12 तास असतात. मी तुला तेच विचारणार होते की मध्यंतरी दीपिका पदुकोणनी ते हे केलं होतं की मी 8च तास काम करीन, ज्याच्यावरनं भारतभर किंवा बाहेरच्याही देशांमध्ये खूप चर्चा झाली होती की बायकांना कामाचे तास कमी असावेत का, जास्त असावेत का, वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अशी सवलत बायकांना मिळावी काम करण्याच्यासाठी का काय? कारण काय होतं की बरेचदा सेटवरही आपण असं दृश्य बघतो की अभिनेत्री विशेषतः ह्याविषयी तक्रार करतात की अरे मला खरं तर तुम्ही 9 वाजता बोलवलं, तुम्ही मला 11 वाजता बोलवलं असतं, किंवा माझा सीन 12 वाजता आहे तर मला थोडं उशिरा बोलवलं असतं तर जरा मी घरातली जास्त कामं करून आले असते. तर हे मला कळतं की हे कुठेतरी द्वंद्व मनात असतं, पण व्यावसायिकदृष्ट्या जर बघितलं तर मग ही तुमची जबाबदारी आहे का की दिलेल्या वेळेवर तुम्ही जायलाच पाहिजे? कामाच्या वेळा बायकांच्या विशेषतः या इंडस्ट्रीतल्या ह्याच्याविषयी तुला काय वाटतं? आता थोडंसं ना सगळं कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण एकीकडे म्हणायचं की आजची स्त्री किती पुढे गेली आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, मग तिला कशाला हवेत रिझर्वेशन्स, असं थोडंसं सगळंच आपल्याकडे अर्धवट आहे. म्हणजे मग तुम्हाला 12 तास तुम्ही काम करताय ना, मग तुम्ही 12 तास द्या त्यांना. हा मनात विचार येतो, माझ्याही येतो. पण मग आता सवय झाली आहे की नाही ठीक आहे, म्हणजे घरच्या कामाला मी वेगळी माणसं ठेवली आहेत, ते नशिबाने ते शक्य आहे आणि त्या सगळ्या सपोर्टमुळे मी काम करू शकते. तर मग हे मनात कामं खूप असतात सगळ्यांना, हल्ली सगळ्या धकाधकीच्या जीवनात आणि ट्रॅफिकच्या जीवनात सगळ्यांना कामं असतात. पण मग पुरुषांनी तेवढं जबाबदार असलं पाहिजे. म्हणजे मी हे असं म्हणेन की मग एकतर तुम्ही बाईला ना, परवा मी फार सुंदर पॉडकास्ट ऐकला, त्या बाई म्हणत होते की बाईला देव केलंय, एवढं ग्लोरिफाय का केलंय बाईला? बाई ही बाई आहे, म्हणजे माणूस जसा पुरुष आहे तशी स्त्री आहे ना. तुम्ही जर समानता म्हणताय तर दोघांनी समान राहिलं पाहिजे. पण खूप आहे तिथे, कारण पुरुष तेवढी स्त्रीला तेवढा आदर करत नाही, आदर सगळ्या बाबतीत. मग त्यांनी घराची जबाबदारी घेतली पाहिजे. आता बऱ्याच अंशी आपल्याला शहरांमध्ये दिसतंय ते, पण गावांमध्ये किंवा थोडंसं आपण शहराच्या बाहेर गेलं की कदाचित ते चित्र नाहीये. पण मग तुमच्यात म्हणलं ना, इतकी कॉन्ट्राडिक्शन्स आहेत त्याच्यात की मग तुम्ही ठरवलंय का की नाही हा माझा नवरा बाहेर जाऊन काम करेल, मी घर सांभाळेन, असं ना काही. हे मी कोणाकडनं शिकले सांगते. हे घरात माझ्या काही मदतनीस बायका येतात, त्या म्हणतात की आम्ही ठरवलंय की माझा नवरा काम करेल आणि मी घर सांभाळेन. मग घर कोण सांभाळणार? आमच्याकडे काही अजून 4 माणसं नसतात कामाला तुमच्यासारखी. मं घर मी सांभाळेन, मुलांचं काही, नवरा जे काय कमवेल त्याच्यात आम्ही खुश राहू. अशा दोघी तिघी मला भेटल्या होत्या आणि मला ते खरंच छान वाटलं. किती छान गोष्ट आहे ही. तसंच जर सगळ्यांनीच असं अवलंबलं आणि ह्याला ना तो वरच्या क्लासचा आहे, खालच्या क्लासचा आहे, किंवा तो खूप पैसे कमवतो, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आणि हा अगदीच ग्रेड 4चा अमुक माणूस आहे, असं नाहीये. हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. तो माणूसही आज बायकोला म्हणत असेल, म्हणजे काय म्हणू आपण, त्रास देत असेल आणि म्हणत असेल तू घरातलं काम कर मग बाहेर जा कामाला, आणि हा माणूस म्हणत असेल, मग कदाचित नसेल म्हणत, तो खूप आदराने वागवत असेल बाईला. सो सगळंच जरा अजून काय म्हणूया, आपण डेव्हलपिंग कंट्री होत ना, सर डेव्हलप होतंय. धडना अमेरिकेसारखं होतं पण धडना नाही. पण तरी मग तुला काय वाटतं की बायकांना कामाच्या वेळा पुरुषांच्या पेक्षा कमी असाव्यात का काय? नाही, नसता म्हणजे असल्याच पाहिजेत असं नाही. आता खूप ठिकाणी ते सुरू झालंय, मॅटर्निटी लिव्ह किंवा पिरियड्सच्या वेळी रजा देणं, किंवा हे सगळीकडे सुरू झालंय. हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे समजून घेतायत. समजून जरी घेतलं ना तरी ते खूप मोठी अचीवमेंट आहे असं मी म्हणेन. पण बाईला ग्लोरिफाय करू नका. आता बाई आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष समान आहेत.
स्त्री तेवढीच सक्षम आहे, पुरुष तर आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धतीच आहे. दोघंही सक्षम आहेत, दोघांनाही इक्वली काम करू दे. पण मग तिच्याकडनं अपेक्षा करू नका की तिने घर पण सांभाळलं पाहिजे, तिने हे पण केलं पाहिजे, तिने मुलांचं पण केलं पाहिजे. नाही, मग तुम्ही कामं डिव्हाइड करा. आणि म्हणजे मी हे बोलतेय कारण मी अशा घरातून आली आहे. मी तुला तेच विचारणार होते की आता निरंजनला मी तुझ्या एवढीच वर्ष ओळखते, म्हणजे तुला मी जेवढी वर्ष ओळखते तेवढीच वर्ष मी निरंजनला ओळखते. तो खूप सगळ्याच बाबतीत तुला पाठिंबा देतो हे मी बघते. निदान घरगुती पातळीवर काय असेल मला माहिती नाही, आम्हाला तरी दिसताना असं दिसतं की तो पाठिंबा देतो. माझा प्रश्न असा आहे की कुणीही घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रीची नवऱ्याकडून काय अपेक्षा असते अजूनही आज 2026 साली? तुझे वैयक्तिक अनुभव काय, तू आजूबाजूला बघतेस ते काय अपेक्षा असते? काय केलं नवऱ्यानी तर आपण आपलं करिअर छान करू शकतो असं बाईला वाटत असतं? माझ्या बाबतीत सगळं श्रेय माझ्या नवऱ्याचं आहे. कारण मी थोडीशी जरा ना किंचित आळशी होते तेव्हा, जेव्हा मी करिअर सुरू केलं. जरा खुशच होते, मी लग्नच झालंय आता काय आपण, म्हणजे असं सगळं सणवार ह्याच्यात मी रमले होते. आणि माझ्याकडे तेव्हा अपॉइंटमेंट लेटर होतं 2-3 प्रोडक्शन हाऊसेसचं जॉबसाठी, कारण मी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालं होतं आणि मला जॉबसाठी. दोन्ही करू वगैरे असं काही सुरुवातीचा काळ गेला की दोन्ही करू, आपण जॉब पण करू, हाऊस म्हणून अभिनय पण करू वगैरे, पण ते काही शक्य नव्हतं. मग मला माझ्या नवऱ्याने प्रोत्साहन दिलं की तेव्हा नाही फोटोशूट व्हायचे, मग फोटोशूट्स कर, मग ते फोटो नेऊन द्यायचे ऑफिसेसमध्ये आणि ते. तर हे सगळं कर तू, हे मला आईबाबांनी, त्यांना माहीत नव्हतं काही अगदीच, म्हणजे खरं तर. त्यामुळे त्यांनी काही असं काही म्हटलं नाही. पण निरंजनला हे माहीत होतं, थोडंसं फील्डची माहिती होती. त्यामुळे तो म्हटला तू कर आणि मग मुंबईला जा, मी पण मुंबईला येतो. आणि हा केवढा मोठा हे आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर 26 वर्षापूर्वी जेव्हा हे होतं तेव्हा माझ्या सासूबाईंनी हे सांगणं, सतत पाठिंबा सासूबाईंचा, म्हणजे बायस्ड पाठिंबा असं म्हणलं तरी चालेल. आणि त्यांचं आजही म्हणणं आहे, मला म्हणजे मी सून आहे म्हणून नाही किंवा त्यांच्या जवळचं कोणी आहे म्हणून नाही, कुठल्याही बाईला त्या आजही सांगतात की करिअर करा, किंवा करिअर म्हणा किंवा नोकरी करा, पैसे मिळवा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. मग भले तुमचा कितीही पगार असो पण तो तुमचा असेल. हे पहिल्या दिवसापासून त्या सांगतात, मला काय, माझ्या जावेला काय, सगळ्यांना. सो त्यांचा सपोर्ट थ्रूआउट होता, निरंजनचाही होता. त्यामुळे मी एकटी मुंबईला आले होते, आपण जे बोललो की आपण राहत होतो एकत्र. तर ते सगळं माझं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि त्यांनी पुश केलं म्हणूनच मी आले इथे. नंतर थोडंसं म्हणजे ना घर चालवणं अवघड असतं, असं काही सगळं इझी नसतं. म्हणलं ना 12-14 तास काम आणि मग घरातलं सगळं स्वयंपाक पाणी थोडंफार, हे म्हणजे स्ट्रगल असतो तो मॅनेज करणं. पण त्याची म्हणजे तो या फील्डमध्ये नाही आहे प्रॉपर, काय 8-10 तास नोकरी असते ती त्याच्या ऑफिसच्या जवळ आम्ही घर घेतलं, मुलीच्या शाळेच्या जवळ असावं म्हणून. आणि तो यायचा तिच्या वेळेला आणि पूर्णपणे ती लहान असताना वरण भात लावून त्यांनी तिला जेवायला घातलेलं आहे. म्हणजे आता हा सपोर्ट म्हण, कामाची विभागणी म्हण, सगळंच. मी ह्याच्यातनं आली आहे त्यामुळे सपोर्ट कसा देत नाहीत हे मला फारसं माहीत नाही. पण हो, मी बघितले आहेत केसेस जिथे बायकोला एकही प्रेमाचा शब्द ऐकवला जात नाही, कौतुक केलं जात नाही, तुझं काय काय एवढं काय त्यात, हे बघितलेलं आहे. मागच्या पिढीतही बघितलेलं आहे, आमच्या पिढीतही बघितलेलं आहे. आणि बायकोला काय हवं असतं, फक्त कौतुकाचा एक शब्द हवा असतो. कष्ट करायला नाही म्हणत कुठलीच बायको किंवा बाई, कष्ट करायला ना नसते, सगळेच करतात कष्ट. पण त्याच्यासाठी एक कौतुकाचा शब्द जो कोणालाही गरजेचाच असतो, आणि तू उत्तम करतेस, हे एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी प्रत्येकाचे कान सुचलेले असतात. आणि हे घरातच माझ्या असं वातावरण होतं. आणि म्हणजे काही वेळेला असंही कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे मला की त्यात काय सारखं काय रोज रोज तुला सांगायचं, तुला येतच ते येतं तुला. सो ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे माझी इच्छा असते की माझं सगळं काम बघावं सगळ्यांनी, घरातल्यांनी, पण ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही.
पण ठीक आहे, तुला येतच. ही पण एक खूप मोठी पावती आहे ना. मग मला सांग राधिका, एवढी वर्ष म्हणजे मला हा प्रश्न खरं सांगायचं तर सगळ्यांना विचारावासा वाटतो, पण तू माझी जवळची मैत्रीण आहेस म्हणून मी तुला स्पेसिफिकली विचारते की घराबाहेर पडून सकाळी उठल्यापासून ती जी काय सगळी आपली धावपळ असते ती करून, दिवसभराचे डबे वगैरे घेऊन, आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी, घरच्यांच्या जेवणा खाण्याची काळजी, हे सगळं करून दिवसभर काम करून रात्री घरी परत यायचं. ह्या सगळ्यानंतर यातून तुला काय मिळतं? म्हणजे ती काय गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा उद्या जाणार असतो कामाला बाहेर? खूप तडतड हा शब्द एक मला आता येतोय जो आपण वापरतो. खूप तडतड होते, घालमेल, आणि अशा एका आयुष्याच्या टप्प्यावर आहात म्हणजे आहे मी की जिथे फिजिकली ड्रेन आउट होते, शरीर साथ देत नाहीये, ब्रेन फॉग झालाय किंवा सगळं सगळं ओव्हरवेल्मिंग आहे. हा एक इंग्लिश शब्द अगदी योग्य आहे हे सगळं डिस्क्राईब करायला. सगळं ओव्हरवेल्मिंग आहे, सगळं आपल्या अगेन्स्ट जातंय असं आपल्याला वाटणं ही वयाची फेज आहे. अशा वेळेला तुम्हाला एक रोल मिळालाय जो खूपच स्ट्रॉंग आहे. जसं आपण बोललो स्ट्रॉंग आहे. तुमच्या शब्दाला सगळे झेलतात तुमच्या सेटवर, आणि तुमच्या शब्दाला एवढा मान आहे, तुम्ही उकचू करायचा अवकाश किती गोष्ट तुम्हाला मिळते, इतका मान मिळतोय आणि इतकं सगळं मिळतंय. तर हे नशिबाचा भाग आहे आणि ही ऊर्जा मिळतेच ना दुसऱ्या दिवशी परत जायला. म्हणजे आता असं झालंय 2 वर्षानंतर की आता जर शो जे दिवशी बंद होईल त्याच्यानंतर थोडंसं वेड लागल्यासारखं होईल की इतकं मी म्हणजे फॅमिलीच असते ना ती दुसरी, घर असतं ते आपलं दुसरं. भलेही तिथे रुसवे फुगवे असतात, वादविवाद असतात, सगळं असतं, पण ती एक फॅमिली आहे. आणि एवढा माझ्या शब्दाला मान आहे, एवढं कौतुक होतंय टचूड. तर हे हवंच आहे, कोणालाही हवंसं वाटणारं आहे. आणि हीच ऊर्जा आहे ना दुसऱ्या दिवशी परत सेटवर जाण्याची. आणि मग तू म्हणतेस तसं हा रोल संपल्यानंतर काय, तसं ह्याच्यानंतर तुला अजून काय करावं असं वाटतं? कारण काय आहे की आपण जेव्हा इथे काम करायला येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी आपली स्वप्न असतात. मला एक्स गोष्ट हवी आहे, मला मटिरियल गोष्टींपैकी मला गाडी घ्यायची, मला घर घ्यायचं, जे काय असेल ते. आणि एका वयाच्या टप्प्यापर्यंत त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा एक टिकमार्क करत करत आपण पुढे जातो. आज तू ज्या टप्प्यावर आलीस तिथून पुढे आता तुला काय हवंय? आता थोडीशी मनशांती. एकतर नाटक, कारण आपल्या सगळ्याच मराठी माणसाला नाटक प्रिय आहे. त्यामुळे व्यावसायिक नाटक जे एक केलं होतं मी, पण त्याला बरीच वर्ष झाली. आता छान मराठी नाटक करायचंय. अलिबाबा आणि 40शीतले चोर, म्हणजे ते पण इतकं मस्त सगळं जुळून आलं होतं की आता त्या टीम बरोबर मी इतकी कम्फर्ट झोन मध्ये, ते मित्रच आहेत माझे, सगळे मित्रमैत्रिणी आहेत. आता परत नव्याने मला माहित नाही, पण मला नाटक करायचंय पहिली गोष्ट. आणि जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे मला आवडेल एक्सप्लोअर करायला ते, कारण ते अजून फार नाही केलं. म्हणजे मुंजा चित्रपट केला मी 2 वर्षापूर्वी, पण त्याचं वेगळं होतं सगळं. हे हिंदी फिल्म करणं इज अ डिफरंट थिंग. OTTवर मी म्हणलं तसं जे इतकं रिलेटेबल दाखवतात, रिअलिस्टिक दाखवतात, हे करायला आवडेल मला. पण आता तुझ्या या स्टेजला सुद्धा अजूनही तुला ऑडिशन्स द्याव्या लागतात का? तुला अजूनही कास्टिंग एजन्सीजकडे जाऊन त्यांना सांगावं लागतं का? हे काय असतं आता? इथून पुढे ही अशीच सिस्टीम असणार आहे असं तुला वाटतं का? हो, त्याशिवाय त्यांना कळणार कसं की तुम्ही वेअर डू यू स्टँड. म्हणजे एक माणूस आहे, म्हणजे आता तर उलट चांगलं आहे की माहीत नसलेल्या कलाकारांना पण उत्तम संधी मिळते आणि ते खूप चांगले चांगले टॅलेंटेड मुलं मुली आहेत किंवा कोणी आहे. OTTचा हा फायदा आहे. तर ते करावंच लागतं. मी काय, माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले कलाकार जे अनेक वर्ष या क्षेत्रात आहेत त्यांना पण ऑडिशन द्यायला लागतात. कारण कधी कधी कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या लोकांना सगळे माहीत नसतात, माहीत असतातच असं नाही. आणि त्या रोलमध्ये हा कसा जाईल हे बघण्याचं दुसरं काही साधनच नाही ना. बरोबर. त्यामुळे ऑडिशन द्यावी लागते आणि ती देण्यात काहीच हे नाहीये. म्हणजे मला ऑडिशन द्यायला कधीच असं वाटलं नाही की का बुवा मी द्यायची, असं नाही. मला नाही असं कधी वाटलं. त्याशी ते समोरच्याला कळणार कसं की तुम्ही काय आहात, कोण आहात, किती करू शकता, सुटेबल आहात का नाही त्या कॅरेक्टरला. आणि शेवटी सगळा पैसा त्यांचा लागलेला असतो ना, बिझनेस आहे शेवटी.
आणि मग हे कास्टिंग एजंट्स वगैरे असतात त्यांना आता समजा आपल्या प्रेक्षकांपैकी एखादा माणूस असेल की ज्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी कुणाला अप्रोच करायचं, त्यांनी ते कास्टिंग एजंट्स पर्यंत कसं पोहोचायचं? हल्ली खूप कास्टिंग म्हणजे एजंट्सच हाच शब्द आहे. कास्टिंग एजंट्स खूप आहेत जे जेन्युइन आहेत. कास्टिंग कोऑर्डिनेटर्स आहेत ते जेन्युइन आहेत. ते त्यांचा काय जो कमिशनचा टक्का असतो तो घेतात काम झाल्यानंतर. तीच योग्य पद्धत आहे. म्हणजे आता तर उलट सोपं झालंय. मी म्हणते पूर्वी रॅन्डमली जाऊन सगळे ऑफिसेसमध्ये फोटो देणं, ऍड एजन्सीजमध्ये जाऊन फोटो देणं हे असायचं. कारण फक्त हार्ड कॉपी फोटोज होते तेव्हा. हे डिजिटल वगैरे काही नव्हतंच ना, फोनच नव्हते तेव्हा जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा. आणि आता सगळंच फोनवर आणि ह्याच्यावर होतं. त्यामुळे तिथे जाऊन त्यांना जाऊन पण नाही, फोटो पाठवायचे, फोनवर सगळं बोलायचं, त्यांना तुम्ही योग्य वाटलात, सगळं वाटलं, तुमचा डेटा, तुमचं प्रोफाईल सगळं, इंस्टाग्राम हँडल सगळं असतं आणि तीच योग्य पद्धत आहे. ना मला सांग राधिका, ह्या क्षेत्रामध्ये विशेषतः ह्या क्षेत्राविषयी मी तुला विचारते आहे की हे एक सतत बदलत राहणारं क्षेत्र आहे, व्होलटाईल आहे, भयंकर. इथल्या कामाच्या पद्धतीमध्ये सतत बदल होत असतो, मीडियामध्ये सतत बदल होत असतो. ह्यात आपण कसं पुढे 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 जायचं का नाहीच जायचं आणि ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं, का आपल्याला ह्याप्रमाणे पुढे जावंच लागणार आहे असं तुला वाटतं? मीडियात बदल होत आहे कितीतरी. म्हणजे आता 25 वर्षापूर्वी वेगळंच सगळी टेक्नॉलॉजी होती, ते सगळा प्रकारच तो वेगळा होता. आता इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि रोज 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 बदल होत आहेत. कॅमेरा हे ते सगळ्यामध्ये बदल होत आहेत. तर आपल्याला थोडं म्हणजे एक ॲक्टर म्हणून काही फार टेक्निकल नॉलेज असावं असं नाही, पण थोडंसं बेसिक टेक्निकल नॉलेज असावं या मताची मी आहे. आणि बाकी सोशल मीडियाच्या बाबतीत तू म्हणत असशील तर आपण अपडेटेड राहायला पाहिजे. कोणीही, कुठलाही माणूस. मी नाही बाई त्यातली आणि मी त्या स्कूलचीच नाही आहे आणि मी आय एम ओल्ड स्कूल आणि मी नाहीच हे करणार आणि मग मला नाही फरक पडत असं म्हणून चालत नाही. जर तुम्हाला सगळं करायचं असेल तर तुम्ही अपडेटेड राहायला पाहिजे. आजच्या जगात 2026 प्रत्येकाने अपडेटेड राहायला पाहिजे. जर माझी आई आज 76 वर्षाची बाई इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असू शकते म्हणजे आम्हाला कौतुकच वाटतं की तिला येतं सगळं. ते अवघड आहे खरं, कारण त्यांच्या पिढीचंच ते नाहीये. तर मग मला वाटतं की आपल्यासारख्यांना सोपं येते. मग तू काय करतेस त्याच्यासाठी? कारण कसं आहे, तू म्हणालीस तसं की आपण अपडेटेड राहायला पाहिजे. मग ह्यासाठी तुला काय करावंसं वाटतं? तुला कशा पद्धतीने? मुलीचा गायडन्स घेते. तिला इच्छा नसली तरी प्लीज शिकव, प्लीज शिकव असं. आणि मला खूप तरुण कलाकारांमध्ये राहायला आवडतं, तरुण मुलांबरोबर राहायला आवडतं, जे आत्ता माझ्या आजूबाजूला सगळी माझी मुलं सुना झाली आहेत. ते ऑब्व्हियसली जवळजवळ अर्ध्या वयाचे आहेत किंवा काही एक पिढी पुढचे असतात. तर त्यांच्याबरोबर राहायला आवडतं आणि ते शिकवतात खूप प्रेमाने, आदराने. म्हणत असतील मनात की आंटी को कुछ नाही आता, अगदीच म्हणत असतील, पण तरी ते शिकवतात आपल्याला. मुलगी तर नाही शिकवत आपल्याला, मुलं घरातली आपल्याला नाही शिकवत, पण मागे लागून लागून प्रेमाने प्लीज हे मला सांग, शिकव, करावं लागतं ना. म्हणजे आणि खरं सांगते मी, प्रत्येक जण तेवढा फास्ट नसतो शिकण्याच्या ह्याच्यात, एक्सपर्टही नसतो, पण माहीत असावं. तो सोशल मीडिया गेम आहे एक, आणि तुम्हाला तो गेम यावा लागतो, त्याच्यातले रूल्स यावे लागतात सध्याच्या काळामध्ये. हो, काही प्रमाणात. हो. मी सोशल मीडियाला खूप चांगल्या रीतीने हे ॲक्सेप्ट केलंय आणि खूप पॉझिटिव्हली बघते. अगदी मनापासून सांगते मी. म्हणजे सोशल मीडियाचे प्रोज आहेत आणि कॉन्स पण आहेत. पण सोशल मीडियाचं मी जे चांगले चांगले पॉडकास्ट म्हण, चांगले चांगले इन्फ्लुएन्सर्स म्हण, किंवा काय म्हणतात हल्ली तो एक शब्द निघालाय, लाईफ कोच, हे मी खूप फॉलो करते आणि त्यांनी मला फरक पडतो. कारण डोकं शांत ठेवायला लागतं ना या सगळ्या धकाधकीच्या जीवनात, आणि ह्यामुळे मला खरंच फरक पडतो. आणि म्हणजे ते काय, आपल्याला फक्त बटन दाबायचं असतं ना, आणि आपल्याला जर डोक्याला शांतता मिळते, किंवा आपण ऑनलाईन योगा किंवा म्हणजे योग तर मी गेले 8-9 वर्ष करते, त्यांनी कमालीचा फरक पडतो. पण मेडिटेशन अजून तेवढं नाही होते. पण जर मोबाईलमध्येच हे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आपल्याला, तर आपण त्याचा फायदा घेऊया. आणि हे सोशल मीडियामुळे झालंय. म्हणजे इतके सगळे लाईफ कोच आहेत, थोडं थोडं जरी त्यांचं ऐकलं तरी मला त्यातनं खूप मार्ग मिळतात आणि डोकं शांत होतं.
अच्छा. मग मी खूप त्याचा हा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट बघते की बाकी ट्रोलिंग बिलिंग मी काय लक्ष नाही देत, मला नाही फरक पडत काही. म्हणजे माझ्याही वयाला खूप घणंड ट्रोलिंग होतं, ह्याचं मला भयंकर आश्चर्य वाटलं होतं की कसं, म्हणजे मग या वयात तुम्हाला असं का लोक हे करत असतील. पण त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, त्याने मला फरक पण पडत नाही. पण त्याची ही चांगली बाजू मी बघते, फारच चांगली बाजू आहे ही सोशल मीडियाची. तू मगाशी गिल्ट बद्दल बोललीस, त्यावरनं मला तुला असं विचारावं असं वाटतं की आपण अशा क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ज्याच्यामध्ये एकूणच मुळात घराबाहेर जाऊनच काम करावं लागतं. घरात बसून काम करणं हे शक्यच नाही जेव्हा तुम्ही अभिनेते किंवा अभिनेत्री असता तेव्हा. त्याच सणवारांना जावं लागतं, रात्री अपरात्री जावं लागतं, त्याच्यासाठी अनेकदा सुट्ट्या कॅन्सल कराव्या लागतात, प्रवासाला जायचं ठरवलेलं असतं ते कॅन्सल करावं लागतं. सगळं चाललंय आता. आणि मला सगळं हवं असतं. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या म्हणतात आम्हाला शूटिंग सोडून काही दिसत नाही. पण माझं तसं नाहीये, मला सगळं करायचं असतं. मला सणवार पण करायचे असतात, मला हळदी कुंकू पण हवं असतं, मला शूटिंग पण करायचं असतं. मला आता आहे असं हौशी म्हणा किंवा काय म्हणा, मला हवं असतं सगळं. आवड आहे मला या सगळ्या गोष्टींची. तर सगळं हो करावं लागतं. पण मग त्याचं वेगळं प्रेशर येत नाही का? येतं ना. म्हणून एका वेळेला एकच गोष्ट करावी ना. बरोबर आहे तुझं. साधायचा प्रयत्न करते मी की शांतपणे एक गोष्ट कर ना. पण उगाच असं वाटतं की उद्याचा दिवस माहित नाही आपल्याला, आजच करून घ्या, ॲज इफ देर इज नो टुमॉरो असं म्हणतात ना, तसं होतं. टाइम मॅनेजमेंट अजून थोडी शिकायची आहे मला, मी कबूल करते, ती अजून शिकायला हवी आहे. बाकी सगळं करायची म्हणजे इच्छा असते. आणि काही गोष्टी मिस पण केल्यात या 2 वर्षात. मी सणवार बिग टाइम मिस केलेत. ठीक आहे, मी 2 वर्षात कुठेही गेलेले नाहीये. म्हणजे साधं पुण्याला जायचं आई वडिलांना भेटायला तरी बऱ्याचदा नाही जमलंय ते. आणि बाहेरच गेले नाहीये मी. म्हणजे मुंबईच्या बाहेर, आता पुण्यात घरच आहे किंवा असं म्हणून मुंबई पुण्याच्या बाहेरच गेलेले नाही मी 2 वर्ष. आणि हा खूप मोठा पिरियड आहे, कारण बऱ्यापैकी फिरतो आम्ही, रिलॅक्स व्हायला म्हणा किंवा फिरायची आवड आहे म्हणा, बऱ्यापैकी. मी कुठेही गेलेले नाहीये, थांबलोच आहे आम्ही. म्हटलं नको, एकदा हे होऊ दे, सगळं उरकू दे, मग बघू. कारण डोक्याला ते हे नको की सतत आपल्याला जायचंय, हे करायचं, ते नको. आम्ही कुठेही गेलेलो नाहीये. आणि बरेचसे मिस केल्यात गोष्टी, खूप कितीतरी. म्हणजे पुण्यात जास्त सगळं असल्यामुळे तिथे तर म्हणजे प्रवास आहे ना तो, अगेन दुसऱ्या शहरात जायचं, तर तिथल्या खूप गोष्टी मिस केल्या. हे मिस केल्यावरनं मला तुला असं विचारावं असं वाटतंय की आपल्याला तरी सुद्धा ना, आपण खूप काम करत असलो तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी मनातनं असं कळलेलं असतं किंवा तेवढे आपण डेफिनेटली स्वतःच्या बाबतीत हुशार असतो की ही एक गोष्ट मला नाही बरं का येत, ही एक गोष्ट मी करून बघितली पण नाही मला जमली. म्हणजे जसं मी प्रामाणिकपणे असं अनेकदा सांगते की मला सदर लिहिणं अवघड गेलं, मी प्रयत्न केला. मला खूप आश्चर्य वाटलं हे ऐकून की म्हणजे बाकी एवढं लिहितेस आणि मग सदर लिहायला माहित नाही. तो फॉर्मॅट मला जसा वाटला होता की अरे हे आपल्याला आवडेल करायला, तेवढी मी त्याच्यात नाही रमले. तर असं होऊ शकतं. तसं काय तुझं, एखादी गोष्ट मला करायची होती खरं तर, पण मला ती नाही करता आली, असं होऊच शकतं. म्हणजे माणूस म्हणून विचारण्याचा उद्देश माझा याच्यातला असा आहे की आपण एकाच क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी ना आपण आपल्याही बाबतीत ओव्हर कॉन्फिडंट व्हायला लागतो. आपल्याला असं वाटायला लागतं की हे मला येणार आहे बरं का, हे मी करायला लागले की आता मी केलंय की एवढं. पण तसं नाही होत आणि आपल्याला तो एक बारीकसा रियालिटी चेक येतो. तसं कधी झालंय तुझ्या बाबतीत? मला डान्स येत नाही आणि गेले 2 वर्ष इतकं नाचवतायत मला, खऱ्या अर्थाने नाचवतायत. म्हणजे मी इतके वर्ष म्हणायचे की बाई काय या बिचाऱ्या पोरींना पिट्ट्या पाडतात, अगदी नको करतात जीव, यांना किती काम करून येतात. ते 2 वर्ष काम मी करते की नॉनस्टॉप काम प्रत्येक सीनमध्ये, आणि सारखं डान्स करायला लावतात. बरं भरतनाट्यम टीचर असते मी, हे इतकं सगळं म्हणजे विनोदी आहे की हे कसं मी कन्व्हिक्शननी करू.
कारण राधिका, आपल्याला ओळखणारे खूप लोक आता खदा खदा हसणार आहेत. हसणारच आहेत, पण मला काही वाटत नाही ते सांगायला, कारण तुझा प्रश्न छान होता आणि खरंच मला काही वाटत नाही हे सांगायला, नमूद करायला की आता नाही होणार माझ्याच्याने ते शिकणं बिकणं. पण आता तो कॉन्फिडन्स आलाय मला की दर 1 महिन्या 2 महिन्यांनी एक इव्हेंट असतो आणि त्यांना मी नाचायला हवी असते. काय त्यांना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स वाटलाय तो मी शेवटी म्हटलं आमच्या क्रिएटिव्हला की मी वाट बघत असते की एक इव्हेंट यावा आणि काहीतरी वेगळा गेटअप द्यावा तुम्ही आणि मला नाचवत. हे का करतात ते माहित नाही. आणि ते समहाऊ टेलिव्हिजन हे असं मीडियम असल्यामुळे ते खूप छान दिसतं, कारण मुळात एवढंच दिसतं ना, तर ते खूप छान. म्हणजे भरतनाट्यम टीचर मी इतकं कन्व्हिक्शननी एक्सप्रेशन दिली आणि मग पाय बी ते नाही घेतलं त्यांनी ना की ते आता पूर्ण सेटभर माझ्या भरतनाट्यमच्या गेटअपचे फोटो आणि ते मोठे लावलेत, कारण क्लास आहे माझ्याकडे मुलं शिकायला येतात वगैरे वगैरे. तर त्यामुळे ते इतकं छान गेलं, सगळ्यात जास्त TRP त्याला मिळाला. आणि आई माझी मला लहानपणी 2रीत वगैरे घेऊन गेली होती डान्सच्या क्लासला आणि मी म्हणलं नाही मला नाही आहे डान्स बिन्स करायचा, मला नाही आवडत असलं काही. झालं नाही, शिकले असते तर केवढा फायदा झाला असता त्याचा, पण नाही, मला ते काय तेव्हा वाटलं. आणि आता 2 वर्ष दर 2 महिन्याने डान्स करते. पाय दुखतो माझा, म्हणजे काही ट्विस्ट झाला हे झाला दुखतात पाय, पण डान्स करावा लागतो. ते काहीतरी करून मला कन्व्हिन्स करतात की कर लीजिए ना, हम देख लेंगे. आणि फास्ट गाड्यांवर श्रीदेवीच्या कसं, पण मी निभावून नेलंय आणि ते छान झालंय. आणि गंमत म्हणजे त्याला सगळ्यात जास्त TRP आलाय. म्हणजे तू म्हणतेस असं कॉन्फिडन्स आता हा आलाय मला की तो क्या हुआ, कर लेंगे हम. आणि म्हणजे एक्सप्रेशन्स ठीक आहे तेवढे मॅनेज होतात. बरं, आता मला ना कमी शब्दात उत्तर दे, हा बघ जमलं तर एखाद्या वाक्यात वगैरे. बघूया. तुझ्यासाठी यश म्हणजे काय, किंवा यशस्वी झाले असं तुला कधी वाटतं? कमी शब्दाचं दडपण आलं मला, पण ठीक आहे. बरं, तू जेवढं बोलशील त्याला मी कमी असं मानून घेईन. बोल. नाही आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकलो हे पण यश. आपल्याला घरून खूप पाठिंबा आहे, कौतुक होतंय आपलं आणि सुखात आहोत हे पण यश. आणि भरपूर पैसे मिळवले हेही यशच की. त्यामुळे यश कशाला म्हणतो आणि यश कशात मानायचं हे प्रत्येकाला आपलं आपलं ठरवायचं असतं. आणि आज मी कॉन्फिडेंटली इथे म्हणू शकते, पहिल्यांदा बोलतेय, मला यश मिळालंय आणि मिळत राहील, या बाबतीत मी पॉझिटिव्ह आहे. वा. बरं, आता मला सांग की अशी कुठली एक गोष्ट असते, एकच गोष्ट तुझ्या मते, की जी सर्व यशस्वी माणसांकडे असतेच? रेझिलियन्स, पेशन्स आणि कमालीचा पोलाइटनेस. एकच शब्द सांगायचा होता, पण ठीक आहे, 3 मी ऍक्सेप्ट केले. एका वाक्यात दिलं मी उत्तर. बर, चालेल. बर, आता तुला जर बायोपिक करण्याची संधी मिळाली तर तू अशा कुठल्या स्त्री व्यक्तिरेखेवर बायोपिक करशील? मी ऍक्टिंग म्हणजे तू परफॉर्म करणार असलीस म्हणून, किंवा तुला निर्मिती करण्याची संधी मिळाली तर अशी कुठली स्त्री व्यक्तिरेखा आहे जिच्यावर बायोपिक करावं असं तुला वाटतं? एकतर जिजाऊ साहेब आणि सावित्रीबाई फुले. फारच एकतर म्हणजे जिजाबाई हे जे काय मनावर कोरलं गेलंय ना की त्या होत्या म्हणून शिवाजी महाराज होते. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आपण किती बोलू म्हणजे ना, त्यामुळे ते फारच कोरलं इथे की जिजाबाई साहेब आणि म्हणजे आऊसाहेब कमाल. म्हणजे मला खरंच खूप झाली आहे निर्मिती ह्याच्यावर, पण कमालीचं काय, स्ट्रॉंग वुमन. अभिनेत्री या व्यतिरिक्त जर तुला एक कुठली तरी गोष्ट अजून करायला सांगितली की इथून पुढे आयुष्यभर तू ही गोष्ट करायची आहेस, तर तू काय करशील? निर्मिती करायला आवडेल.
कारण त्या बाबतीतलं शिक्षण घेऊन आली आहे, तो माझ्या शिक्षणाचाही थोडाफार उपयोग व्हावा आणि होईल असं हे डोक्यात होतं बरेच वर्ष. त्यामुळे निर्मिती करायला आवडेल आणि ते करून बघायचंय, निर्माती व्हायचंय. म्हणजे एक गोष्ट तू बरेचदा तुझ्या बोलण्यात यायची, म्हणजे जेव्हा आपण मैत्रिणी म्हणून भेटतो तेव्हा येते, ते म्हणजे तुला हाऊस हेल्प किंवा आपल्या ज्या घरात काम करणाऱ्या बायका असतात त्यांच्याविषयी तुला एक नेहमी असं असतं की त्या मनासारख्या तुला मिळत नाहीयेत. तर काय ह्याच्या मागचं, तू मगाशी बोलता बोलता पटकन म्हणालीस, पण सगळ्या बायकांना हा एक जनरली प्रॉब्लेम असतो की आपल्याला जेव्हा गरजेच्या असतात तेव्हा बायका आपल्याला मिळत नाहीत, आपण खूप त्यांच्यावर अवलंबून असतो. हो, म्हणजे इतकं ह्या क्षेत्रात जर तुम्ही 12-14 तास बाहेर असाल तर तुम्हाला घरचा सपोर्ट लागतोच. आणि स्वयंपाक पाणी करून, जे मला आवडलं असतं, म्हणजे मी अगदी सगळा स्वयंपाक करूनही आजही येते. मी घरनं निघताना मी सगळा स्वयंपाक 3 वेळचा डबा हा मी मदतनीस असल्यावर तिच्या मदतीने मी करून घेऊन येते. आणि हा सपोर्ट लागतोच, कारण 14 तास काम केल्यावर तुमचं शरीरच गिवअप करतं. त्यामुळे तुम्हाला हा सपोर्ट लागतोच. आणि शहरात तर लागतो. आणि हे बरेच आपल्या आई मावशी आजी सगळ्या बायकांनी सांगितल्याप्रमाणे ही अशी एक गोष्ट ना जी धार्जिणी असली पाहिजे हे आहे. आणि मला त्या बाबतीत 50% मी लकी आहे. कारण माझ्याकडे काही ज्या माझ्या मदतनीस आहेत त्या 10-10 वर्ष आहेत. एक तर माझ्याकडे मावशी होत्या, त्या गेल्या म्हणजे वयस्कर होऊन 12-13 वर्ष होत्या. आता दुसरी पण 12-13 वर्ष सलग आहे. आणि अजून काही ज्या येऊन जाऊन असतात त्या येतात जातात करतात, त्यांना आवडतं नाही आवडत, काही वेळेला पटतं, काही वेळेला प्रत्येक वेळी पैशाचा हे नसतो. हल्ली थोडासा वेगळा हे दिसतोय, ट्रेंड म्हणू शकतो, की कोणालाच काम नकोय आणि त्यांना असं पटकन अर्ध्या तासात जायचंय काम करून. आणि त्यांचं असं तुमची गरज आहे, गरज दोघांची असते. कामाला तुम्ही माणसं ठेवता, कुठलाही स्टाफ आपण म्हणूया असं, तर दोघांची गरज असते. कसं दोघांनी टिकवायचं हा त्यांचा सर्वस्वी. आणि अगदी प्रामाणिकपणे ना हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. खूप कमी पगार देत आहेत तरी एखादी बाई तिथे अनेक वर्ष आहे, आणि खूप पैसे देतात तरी इथे कोणी नाहीच टिकत. किंवा हे इतकं वेगळं आहे. आणि मी ज्याला त्याला विचारते त्यांच्याकडे आपल्याला असं वाटतं किती शांत आहे ना, किती ह्या शांत आहेत, त्यांच्याकडे एकही बाई का टिकत नाही मग. म्हणजे त्याला काही ठोकताळे नाही आहेत. नशिबाचा भाग आहे असं म्हणूया आपण, की ओके आपलं तेवढंच 2 वर्षाचं आपलं हे असणार होतं कनेक्शन, तेवढं झालं, त्याच्यानंतर ती किंवा तो गेला. दुसरं काहीच कारण नाहीये. कारण मी आता या बाबतीत जवळजवळ PhD केले. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी एक लेख लिहिला होता किती वर्षापूर्वी, 40 आम्ही बाई ठेवतो अशा कॅप्शन खाली. म्हणजे तेव्हा माझ्या नवऱ्याला सांभाळायला एक बाई होती, ती त्याला झोपेचं औषध देऊन घराबाहेर जायची बॉयफ्रेंडला भेटायला. हे 40 काय 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. म्हणजे विचार कर, पुण्यात. आणि घरातनं तांदूळ चोरून नेलेत आणि तिच्या शेजारच्यांकडनं कळलंय की त्यांच्या घरात आंबेमोहराचा वास येतो, आंबेमोहर तांदूळाचा. मग माझ्या सासूबाई, कारण सासूबाई वॉज ऑलवेज अ वर्किंग वुमन, आणि त्या पण अशा ना बस पकडून ऑफिसला जाऊन असं 2 मुलं सांभाळायची, कोणी सपोर्ट नाही त्या काळी, त्या ह्याच्या सगळ्यातनं गेल्यात. मग हे बघून सासरे पण खूप लांब कुठे जायचे, ब्रांच होती त्यांची तिथे, त्यांनी आम्ही बाई ठेवतो हे लिहिलं. आणि हे खरं घडलंय. 50 वर्षापूर्वी जर अशी केस घडू शकते, ती आजही घडू शकते. आपण ऐकतो वाचतो सगळीकडे. मग परिस्थिती तीच आहे. मग काहींना धार्जिणे असतात, काहींना जमून जातं. आणि असे पण मी खूप लोक बघितलेत की इतकं एक्सप्लॉइट केलं जातं, एवढं काम असतं, पैसे तरी त्यांच्याकडे असते बाई. याला काहीच नियम काही नाहीये. आता मी या निष्कर्षावर आलेली आहे. म्हणजे आपण ऍडजस्ट करा, सगळं हवं तसं कर, ऍडजस्ट कर, तरी टिकेल याची गॅरंटी. आता माझ्या नवऱ्यालाही ते पटायला लागलंय. आता त्याला पटतंय हे की नाही बरोबर आहे तुझं, गॅरंटी कशाचीच नाही. पण मदतनीस लागते, हाऊस हेल्प्स लागतात, आणि त्याच्याशिवाय नाही जमत.
हेही मी करून पाहिलं. एक सहज सांगते, खूप मला आत्मनिर्भरचा माझा एक काय म्हणूया आपण किडा होता मला हा 2-3 वर्षापूर्वी. सगळं मी करीन, ड्रायव्हिंग पण मीच करीन, स्वयंपाक पण मीच करीन, सगळं मी करीन, काही नको मला कुणी. सगळं केलं. 6 महिन्यात जी काही दमले मी. काय ड्रायव्हिंग करताय तुम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये, 20-25 किलोमीटर रोज वन वे. आणि स्वयंपाक ठीक आहे, तो होऊन जातो पटकन, त्याला काही फार हे नाही. माझा डबा न्यायचा असतो ते समजू शकते. पण ड्रायव्हिंग करून हे करून तिथे जाऊन 12 तास ऍक्टिंग करायचं, म्हणजे आरडाओरडा किंवा जे काही तुमचे सीन्स असतील त्याप्रमाणे. 6 महिन्यात माझी पूर्ण हाऊस फिटली. नंतर असं ठरवलं, मदतनीसाशिवाय काही होत नाही, सगळ्याला मदत लागते, मदतनीस लागते. खरंय. आणखीन एक असं बरेचदा गमतीत म्हटलं जातं की एक वेळ नवऱ्याशी पटलं नाही तरी चालेल, पण सासूशी पटलं पाहिजे. हो, सासूने आता मदतनीशी नाही, पण त्या बाबतीत तू नशीबवान आहेस असं मला वाटतं. हो हो हो, अगदीच. म्हणजे मी म्हटलं ना, बायस असेपर्यंत कौतुक आणि सपोर्ट आहे मला त्यांचा अजूनही. म्हणजे बाकी कोणी बघो न बघो, त्या माझा रोज एपिसोड बघतात. खरंच म्हणजे हे किती कौतुक, प्रेम सगळंच आहे ना म्हणजे. आणि सगळीकडे सांगतात, म्हणजे खरंच खूप कौतुक आहे. आणि त्यांचं मेन सांगते, सहज म्हणून सांगते, 25-27 वर्ष झाली माझे सासरे अचानक गेले. एकदम ट्रॉमा होता तो, काहीच नाही, अचानक हार्ट फेल. आणि त्यांनी, म्हणजे सासूबाई, सगळ्यांना शॉक होतं ना, काही नव्हतं, आजार पण नाही, काही नाही. आणि त्या वेळेला त्या बाईला असं सुचणं की यांचे आय डोनेट करूया डोळे. तेव्हा ऑर्गन डोनेशनचं एवढं नव्हतं, डोळ्यांचं मात्र होत होतं. हे सुचणं त्या घडीला, हे किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात आमचं लग्न जे ठरलेलं होतं ते पोस्टपोन वगैरे काही नाही करायचं असं ठरलं गेलं. आणि मग लग्न झालं आमचं. तर माझ्या आईनी त्यांना सांगितलं की सगळे विधी तुम्ही करायचेत, दुसरं कोणी नाही करणार. तुम्ही बाई आहात आणि आता काका गेलेत म्हणून तुम्ही नाही करणार, हे नाही. लग्नात ओटी भरली, कुंकू लावलं माझ्या आईनी त्यांना, त्याही हे मानतात सगळं. आणि म्हणजे असं प्रोग्रेसिव्ह वातावरण घरात आहे, असे संस्कार घरात आहेत, अशा जडणघडणीतून मी आलीये. त्यामुळे माझी मतं तशीच असणं स्वाभाविक आहे. म्हणजे वुमन की बात खरी सांग. ही खरी वुमन की बात आहे की या बाबतीत ह्यूज रिस्पेक्ट टू माय सासूबाई आणि माझी आई ऑफकोर्स, की त्यांनी मला असं वाढवलं. आमच्या घरात हे पण सांगण्यासारखं आहे की म्हणजे माझ्या आईकडे 16 ओळं आजी सगळं करायची, नवरात्र, गणपती सगळं. पण म्हणजे माझ्या घरात असं कधी नव्हतं की पिरियड झालेत तर काही देवाचं करू नकोस किंवा काही हे करू नकोस. नाही, एक तर आई वडील डॉक्टर, पण नुसतं डॉक्टर नाही, विचारांनी असे होते की म्हणजे हे आता आपण फेमिनिझम म्हणायचं, प्रोग्रेसिव्हनेस म्हणायचं, नाव काही द्या त्याला, पण संस्कार असे झालेले आहेत. आणि मग फावल्या वेळात जर तुला तो मिळालाच तर तू काय करतेस? तू प्राणी प्रेमी आहेस, तुझ्या घरी कुत्रा आहे, तू खूप कुत्र्यांसाठी करत असतेस काम, म्हणजे आवड ह्या पलीकडे जाऊन तू काम करत असतेस. करायला लागलीये. येस, कुत्री आमच्याकडे लहानपणापासून होती. एका वेळेला 3 कुत्री होती. इतकं घरातच ते पेट प्रेम आहे, म्हणजे इट रन्स इन द फॅमिली. बाबा माझे प्रचंड पेट लवर आहेत. आमच्याकडे कासव, खारू, तई, पोपट. म्हणजे माझी आई चेष्टेने म्हणायची की हो, आमच्याकडे 3 कुत्री, 2 छोटी मुलं, 2 पोपट, असं सगळ्यांना मी सांभाळते छोट्याशा घरामध्ये. असा एक तो तेव्हा विनोद असायचा. तर कुत्री असायची कायम. तसं आता माझ्याकडे पण पाळीव आत्ता घरी आहेच, ते बाळच होऊन जातं, तुला पण माहितीये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सेटवर आमच्या बरेच कुत्री येतात, स्ट्रेज म्हणूया आपण, कम्युनिटी डॉग्स म्हणूया त्यांना. तर ते माझ्याकडे आपोआप यायला लागले, माझ्या रूममध्ये बसतात येऊन. आणि समहाऊ कसं त्यांना कळतं माहित नाही, ते खूप लॉयल होतात आपल्याला आणि त्यांना सेन्स होतो की हे डॉग लवर आहे. आणि आता रोज मी त्यांना जेवण देते, मी डॉग फूड घेऊन जाते. 2 कॅट्स आहेत, त्यांनाही जेवण देते. आणि लकीली
म्हणजे कोणाकोणा कळलंय, जया भट्टाचार्य आहे ती खूप काम करते, आणि रुपाली गांगुली खूप काम करते, आणि त्यांच्याकडून मला बरेच एनजीओचे नंबर्स मिळाले, ते जयानीच दिलेत मला, आणि त्यांना मी बोलवते. एनजीओ पण खूप काम करायला येतात. हा म्हणजे मुद्दाम मी प्रेक्षकांना सांगते की तुम्हाला जर असं पाळीव नाही सॉरी स्ट्रे डॉग्स किंवा कम्युनिटी डॉग्स किंवा कॅट्स बद्दल खरंच काही आपुलकी त्यांच्यासाठी करायचं असेल तर खूप एनजीओज आहेत जे स्वतःहून येतात ॲम्ब्युलन्स घेऊन लगेच. आजच मी आमच्या इथे एका कुत्र्याला खूप कोणीतरी मारलं होतं किंवा त्यांच्यात काय झालं होतं, खूप ब्लिडिंग होत होतं, तर लगेच मी फोन केला ॲम्ब्युलन्सला, ते आले, त्याला ट्रीटमेंट दिली, परवा डिवर्मिंग केलंय पिल्लांचं तिथे. आणि हे ह्याच्यात काहीच मोठं आहे की नाही, कारण माझ्या हे काम काहीच नाहीये, माझ्यापेक्षा कितीतरी पट लोक काम करतायत या याच्यापेक्षा जास्त लेवलवर, आणि मला खूप मनापासून आनंद मिळतो हे करायला, आणि एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे तू म्हणालीस मगाशी की निर्मिती वगैरे निर्माती व्हायचं होतं, तर अजून एक माझं स्वप्न आहे की मला एक डॉग शेल्टर सुरू करायचं आहे. मला माहित नाही कधी पूर्ण होईल ते, पण मला प्रचंड प्रेम आहे रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दल. कोणीही कुत्रं आलं की त्यांच्या डोळ्यातले भाव जे असतात ना, ते तुम्हाला दुसरीकडे म्हणजे तुम्ही नजर हटवूच शकत नाही तुमची, एवढे इनोसंट भाव असतात, आणि लॉयल्टी, कमालीची लॉयल्टी. सो मला कुत्र्यांबद्दल जी आत्मीयता आहे ना ती कमीच नाही होऊ शकत. म्हणजे मी शॉट थांबायला लावला आज, म्हणजे त्यांना म्हणलं प्लीज, रिक्वेस्ट केली की प्लीज थांबूया आपण 10 मिनिटं, ॲम्ब्युलन्स आली आहे, त्याला फक्त ट्रीट करू दे आणि मग आपण हे करूया. आणि लकीली सगळ्यांना माहिती आहे की मी करते हे सगळं. ते मला जेवण देतात आणून, कधी कधी अंडी मला करून देतात, डॉग फूड असतं नसलं ते पण मदत करतात सेटवरचे लोक, आणि ती येतात, ती सगळी माझी बाळं 10 जण आहेत, आत्ता 10 आहेत, दोघांना पिल्लं झाली आहेत, आणि खूप लोक काम करतायत. पण असं करत राहायला हवं. मला माहित नाही आपलं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असे का निर्णय देत आहे, पण मी करत राहणार हे काम. वा, तुला ज्यातून आनंद मिळेल आणि तुला समाधान मिळेल ते कुठलंही काम तुझ्याकडे यावं आणि ते करण्याची तुला ताकद मिळावी, येस, अशी आमची मनापासून इच्छा आहे. थँक्यू सो मच. आनंद मिळेल हे फार महत्वाचं आहे, आणि तो मिळत राहावा आपल्या कामातनं. करेक्ट, फारच छान गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच आरपार. फारच छान व्यक्त होता आलं. थँक्यू.